बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। प्रशांत कोरटकर याच्या सुनावणी दरम्यान प्रशांत कोरटकरचे वकील घाग आणि इंद्रजीत सावंत यांचे वकील सरोदे यांच्यामध्ये जुंपली असल्याचं कळतंय। दोघांनी एकमेकांना शांत बसा असा दम भरला असल्याचं कळतंय। कोरटकर खोटारडा आहे, पुरावा नष्ट करणारा गुन्हेगार आहे असा युक्तिवाद सरोदे यांनी केलाय, तर धीरज चौधरी हा बुकी आहे, पोलीस कोठडीची मागणी मान्य करावी असा युक्तिवाद आसिम सरोदे यांनी केलेला आहे। प्रशांत कोरटकरच्या सुनावणी दरम्यान प्रशांत कोरटकरचे वकील घाग आणि इंद्रजीत सावंत यांचे वकील आसिम सरोदे यांच्यामध्ये जुंपली असल्याचं कळतंय। दोघांनी एकमेकांना शांत बसा असा दम भरला। दरम्यान कोरटकर म्हणजेच प्रशांत कोरटकर हा खोटारडा आहे, त्यानं पुरावा नष्ट करणारा तो गुन्हेगार असल्याचा युक्तिवाद सरोदे यांनी केलाय। धीरज चौधरी हा बुकी आहे असा देखील युक्तिवाद सरोदे यांनी केलेला आहे आणि त्यामुळे पोलीस कोठडीची मागणी मान्य करावी असा युक्तिवाद आसिम सरोदे यांनी केलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिवांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय घडतंय? दरम्यान कोर्टाने निकाल राखून ठेवला असल्याचं कळतंय। कोरटकरची सुनावणी आता संपलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर याच्या संदर्भातली सुनावणी संपलेली आहे आणि कोर्टाने अजूनही निकाल राखून ठेवलेला आहे। दरम्यान या सुनावणी दरम्यान घाग आणि सरोदे म्हणजेच प्रशांत कोरटकरचे वकील सुनील घाग आणि इंद्रजीत सावंत यांचे वकील आसिम सरोदे यांच्यामध्ये जुंपली असल्याचं कळतंय। दोघांनी एकमेकांना शांत बसा असा दम भरलाय। प्रशांत कोरटकर हा खोटारडा, पुरावा नष्ट करणारा गुन्हेगार आहे असा युक्तिवाद सरोदे यांनी केला। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय घडलंय आज न्यायालयामध्ये? सुनावणी जी आहे ती आत्ताच पार पडलेली आहे। दोन्ही बाजूंनी जोरदार असा युक्तिवाद आहे तो करण्यात आला। पोलिसांनी पुन्हा एकदा प्रशांत कोरटकर याने ज्या ज्या ठिकाणी तो फिरला होता त्या हॉटेल चालकांनाही ते व्यवस्थापकांना नोटीस पाठवलेले, तो ज्या व्यक्तींची नावं घेतोय त्या सगळ्यांना नोटीस पाठवले आणि त्यांच्या समोरासमोर बसून त्याची चौकशी करायची आहे आणि त्या अनुषंगाने आणखीन 5 दिवसाची कोठडी आहे ते आवश्यक असल्याचं म्हटलेलं आहे। तसा युक्तिवाद आहे तो सरकारी वकिलांनी आणि पोलिसांनी कोर्टामध्ये केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला जी गाडी वापरली होती प्रशांत कोरटकर याची जप्त केल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी आहे ती कोर्टाला दिलेली आहे। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी एक मोठी जी कारवाई आहे ती पोलिसांनी केलेली आहे। अटक केल्यानंतर पहिली गाडी आहे ती आता जप्त केल्याची पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती आहे ती कोर्टाला दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने अधिक तपास करायचा आहे। तो आंतरराज्यामध्ये फिरला होता, तेलंगणा, इंदोर, हैदराबाद या राज्यामध्ये तो फिरला होता आणि त्या परिसरातली माहिती आहे ती संकलित करायची आहे। आंतरराज्य पद्धतीचं हे सगळं कृत्य त्यांनी केलेलं आहे आणि ते अत्यंत शांत डोक्याने केलेलं आहे। याशिवाय त्याने या सगळ्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीची ऑनलाईन पेमेंट आहे ती केलेली नाही, त्यामुळे त्याला कुठली आर्थिक मदत कोणी केली, त्याच्या पाठीमागे कोणती संघटना आहे का, याचा सगळा तपास आहे तो करायचा असल्याचं मत आहे ते सरकारी वकिलांनी पोलिसांनी कोर्टासमोर मांडलेले। मात्र हे सगळे मुद्दे आहे ते फोडून काढत सौरभ घाग या प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी या संदर्भात आरोपी पोलिसांना मदत करत आहे। त्यांनी आवाजाचे नमुने दिलेले आहेत, याशिवाय त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती सगळी कोर्टासमोर आहे, फोन जमा केलेला आहे, याशिवाय सिम कार्ड सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे कोणत्याही पद्धतीची कोठडीची गरज नसल्याचा सरकारी वकिलांच्या विरोधातला जो युक्तिवाद आहे तो सौरभ घाग यांनी मांडलेला आहे आणि त्यामुळे आता या संदर्भातली सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टानं हा निकाल अद्याप राखीव ठेवलेला आहे आणि आता या संदर्भात कोठडी पोलिसांच्या मागणीनुसार सरकारी पक्षाच्या मागणीनुसार वाढवून दिली जाते की त्यांना न्यायालयीन कोठडी दिली जाते हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।